वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी महाबळेश्वर तालुक्यातील आमरळ ग्रामपंचायतीने निसर्ग संवर्धनाचा संदेश देत अत्यंत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली। या दिनाचे औचित्य साधून गावात तब्बल 21 वटवृक्षांची लागवड करण्यात आली। वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वटवृक्षाचे पूजन करून आपल्या पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतात। मात्र केवळ पूजनच न करता निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज ओळखून आमरळ ग्रामस्थांनी यावर्षी वृक्षारोपणाचा हा स्तुत्य निर्णय घेतला। उद्योगपती गुरुदत्त ताकवणे व कांचन देवदत्त पाटील यांच्याकडून 21 वटवृक्षांची रोपे दान करून मोलाचे योगदान दिले। त्यांच्या या दातृत्वामुळे गावाला एक उत्तम हिरवागार वारसा लाभण्यास मदत होणार आहे। मान्यवरांची उपस्थिती या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या वेळी गावातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात श्री अमोल धुमाळ ग्रामविकास अधिकारी, श्री भानुदास बिरामणे उपसरपंच, ग्रामपंचायतीचे इतर सर्व सन्माननीय सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ अनुक्रमे सुरेश भिलारे, विष्णू आमराळे, जयवंत रांजणे, सुहास आमराळे, भानुदास ओंबळे, संदीप आमराळे, सुनील आत्माराम आमराळे, हनुमंत आमराळे, वरद आमराळे आणि परिसरातील महिलांनी उपस्थित राहून वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला। केवळ सण साजरा न करता निसर्गाचे ऋण फेडण्याचा आमरळ गावाने घेतलेला हा वसा खरोखरच कौतुकास्पद आहे। या 21 वटवृक्षांमुळे भविष्यात संपूर्ण परिसराला शुद्ध हवा आणि सावली मिळेल यात शंका नाही।